नमस्कार, मी सचिन आव्हाड लोकशिवाय मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड शहरामध्ये आहे। दौंड शहरातील भीमतडी शिक्षण संस्थेच्या विद्यालयासमोर मी जो आहे तो उभा आहे। आपण पाहू शकता हे जे आहे ते दौंड शहरातील एक मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावरती मोठ्या संख्येने मतदार जे आहेत ते सध्या येताना दिसत आहेत। सकाळच्या वेळी कडाक्याची थंडी असल्याने मतदारांचा प्रतिसाद जो होता तो काहीसा थंड होता, परंतु आता जे आहे ते मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय। दौंड शहरातील निवडणूक ही नेहमीच चुरशीची होत असते। यामुळे या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आल्याचं चित्र जे आहे ते या भागामध्ये दिसतंय। आपण माझ्या या बाजूला पाहू शकता, येथे पलीकडेच एक बूथ जो आहे तो आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची मतदारांची गर्दी जी झाल्याचे चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार जे आहेत ते त्या ठिकाणी थांबल्याचं चित्र जे आहे ते आपण पाहू शकता। दौंड शहरामध्ये सध्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 6 उमेदवार जे आहेत ते उभा आहेत। या 6ही उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आज या ठिकाणी मतपेटीमध्ये बंद होणार आहे। दौंड शहरातील 9 या प्रभागाची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। यामुळे 9 हा प्रभाग वगळता इतर सर्व प्रभागांमधील निवडणूक जी आहे ती सध्या होते। दौंड शहरामध्ये एकूण 54 मतदान केंद्रांवरती मतदान जे आहे ते सध्या होतंय। एकूण 50,000हून अधिक मतदार जे आहेत ते या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांना सुलभता यावी यासाठी दिव्यांग बांधवांसाठी चेअरची जी व्यवस्था, व्हील चेअरची व्यवस्था आहे ती देखील निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे। तसेच तरुण मतदार असतील त्यांच्यासाठी सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। यामुळे मतदारांना काहीसा सुलभतेचा अनुभव जो आहे तो मतदान केंद्रांवरती येताना सध्या दिसतोय। लोकशिवाय मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।